म्हणतात की उद्धव ठाकरे कधीच ठाकरेंना पुढे घेऊन जाणार बंधू नाही. एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यावर उद्धव ठाकरे आशिष शेलार थेट म्हटले की राज ठाकरेंसोबतची माझी वैयक्तिक मला बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, मी माझ्या पक्षाची भूमिका मांड. हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे ते त्यांनी मांडावं. आम्ही एक भूमिका स्पष्ट घेतली आहे की आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोन आहे महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यासाठी आहे. नाही, पण राऊतसाहेब, आज जेव्हा सामना संपादकीय प्रसिद्ध झालं आणि मनसेच्या नेत्यांना काही प्रतिक्रिया विचारण्यात आल्या, त्यावेळेस त्यांचं आजचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे परदेशात आहेत, ते परदेशातून मुंबईत परतले की तेच या विषयावर बोलतील. नक्कीच. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कदाचित हा विषय आता बघा, मी सुद्धा तेच म्हणतो आहे, कोणी कशाकरता का बोलावं. स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं. ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही. जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलं आहे तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना. नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती. हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार. जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय, मी ही सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार आहोत. संदेश स्पष्ट आहे. आमच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना आणि आमच्या सगळ्या हितचिंतकांना पक्षातल्या सांगायची गरजच नाही. पक्षप्रमुखाचा संदेश खाली गेलेला आहे आमच्या. नाही, पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात 0+0 हा शून्यच होतो. चुते आहेत ते, चुते आहेत. त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे, बरं का. त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे. त्यांना हे नको आहे. त्यांची गाळण उडाली आहे. बघा त्यांच्या, आता बोलत नाही मी, परत ते मला ते कापावं लागेल. पण हे जे कोणी बोलतायत ना, नाही, त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही. कोण बोलत आहे, त्यांची नावं बघा ना. हे कोण बोलत आहे ते, त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी, कोण आहेत. यांची एकतर सत्ता उलथून टाकली जाईल सगळ्यात आधी. त्या भीतीतूनही बोलत आहेत. तर तुम्ही ट्विट केलेलं आहे एक रोग हवेत उडताना, नक्की काय सांगायचं संदेश द्यायचा. तुम्ही त्यातला संदेश काढा. कुठे आग लागली कोणाच्या बुडाला. काय त्यातून तुम्हाला सुचवायचंय काय? अहो, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे. कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे. फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिलेत तर एवढी आग लागते. नंतर तर स्वतःला जाळूनच घेतील लोक. शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य यांनी पुन्हा एकदा औरंगजेबाच्या